आहे का परीक्षेला? हो टीचर. ठीक आहे. तुम्ही जॉईन होत आहेत ना, तुमचा आत्ताच झालाय ना क्लास? यस मॅम. संगीता मॅम? हाँ मैम, कुछ बोल रहे हैं क्या आप? हाँ, आज प्रार्थना नहीं ये करनी है, नहीं करनी। हम लेट हो गए मैम, स्टार्ट कर देते, क्लास स्टार्ट करते हैं। ओके, चालू कर दूं क्लास? जी मैम। ओके ओके. तर आज आपण काय करणार आहोत, आपला जो तुम्हाला मी होमवर्क दिला होता ना, काहीतरी एक्सरसाइज मधले क्वेश्चन दिले होते टिक मार्क करून, बरोबर केले का? होमवर्कला क्वेश्चन दिले होते एक्सरसाइज मधले, तुम्ही केले? ओके. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग. मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला जो मी क्वेश्चन दिले होते टिक मार्क करून एक्सरसाइज मधले एवढे एवढे करायचे 2-2, तुम्ही केलेत का? यस टीचर, मी केला. हरिओम. ते आपण पुन्हा ती एक्सरसाइज स्वाध्याय आहे तो आपण काय करणार आहोत, सगळा पुन्हा रिवाइज करणार आहोत. ओके, कोणाला जर काय डिफिकल्टी असेल तर ती पण सॉल्व्ह होऊन जाईल. डबल सांगितलं त्या टाइमला रेंज गेली होती. मॅम मी ते आन्सर टाकलते ना, पहिल्याचे, दुसऱ्याचे, पाचव्याचे. मॅडम ते पाचव्याचे पहिलं आणि दुसरं मला आलत नाही, तर मी ते टाकलत नाही. ठीक आहे, आपण बघू काय काय. तुम्हाला जर येत नाही ते आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. ओके मॅम. दिसतेय का पीपीटी? यस टीचर. पीडीएफ दिसतेय? यस. यस मॅम, दिसते. आधी आपण हे न्यूमरिकल्स घेऊ, जे आपले राहिले होते. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. जी गणित असतात आपल्याला सोडवायला येतात ती आपण घेऊया. ठीक आहे. ओके मॅम. ओके मॅम. ओके. 5वा क्वेश्चन घ्या टीचर, 5वा. ओके मॅम. हॅलो मॅम, 5वा क्वेश्चन घ्या ना प्लीज. हा घेतो आपण, 5व्या क्वेश्चन मधलाच हा पहिला घेतोय. ठीक आहे. हो. ओके मॅम. तर काय विचारलंय बघा, an electric pump has a 2 किलोवॉट पॉवर. ओके, कसं असणार? किलोवॉट, कारण पॉवरचं युनिट काय आहे? वॉट आहे. शक्तीचं युनिट काय आहे? एकक काय आहे? तर वॉट. तर एखादा इलेक्ट्रिक पंप आहे, त्याची पॉवर, त्याची शक्ती किती आहे? 2 किलोवॉट शक्ती आहे, पॉवर आहे. हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 मीटर. आता आपल्या घरी बघा, आपल्याला वरती जर पाणी चढवायचं असेल तर आपण काय लावतो? पंप लावतो. का? इलेक्ट्रिक पंप लावतो, जेणेकरून जे पाणी खाली येते ते वरती काय होईल? खेचलं जाईल. बरोबर. तोच प्रश्न आपल्याला विचारलाय. म्हणजे बघा, आपण रेग्युलर एक्सरसाइज करतो पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये माहित नसतं, आणि तेच आपल्याला दिले वर्ड प्रॉब्लेम मध्ये. ओके, त्यांनी काय विचारलं? एक इलेक्ट्रिक पंप आहे, त्याची पॉवर किती आहे? 2 किलोवॅट, 2 किलो वॉट पॉवर आहे. मग तो जो पंप आहे तो प्रत्येक मिनिटाला किती पॉवर, किती पाणी खेचत असेल, आणि त्याची हाईट दिली. तो पंप जे आपल्याला पाणी चढवायचंय त्याची हाईट किती आहे? 10 मीटर आहे. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय? तर पहिले गिव्हन लिहायचंय.
काय काय क्वांटिटी आहेत ते आपल्याला काय करायचे, गिव्हन द्यायचे. ओके, येस मॅम. पहिले काय देणार तुम्ही, गिव्हन देणार. काय काय गिव्हन आहे जरा मला सांगा. पॉवर दिली आहे ना, पॉवर इज इक्वल्स टू किती आहे, 2 किलो वॉट. बरोबर. अजून काय दिलंय, हाईट दिली आहे त्यांनी, हाईट दिली आहे. हाईट किती आहे, 10 10 मीटर. 10 मीटर. अजून काय दिलंय, टाइम दिलाय. बरोबर. पण टाइम कशामध्ये दिलाय, टाइम दिलाय 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड, 60 सेकंद. 60 सेकंड. त्यात पहिले तुम्ही काय करायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. ओके, काय करायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. कन्वर्ट केलं मी, त्यानंतरच तुम्हाला टाइमची व्हॅल्यू टाकायची आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, टाइम जर मिनिट मध्ये दिला असेल, आवर मध्ये दिला असेल, तासामध्ये दिला असेल, मिनिटात दिला असेल, तुम्ही पहिले ते सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचंय, कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, झालं या 3 क्वांटिटी. बरोबर. आता आपल्याला काय काढायचं, त्यांनी विचारलेलं आहे, त्यांनी विचारलं आहे हाऊ मच वॉटर विल पंप. आता वॉटर विल पंप म्हणजे काय, किती कार्य त्यांनी केलं. बरोबर, किती वर्क केलं. वॉटर पंपिंग होतं म्हणजे काय करताय, वर्क करते. बरोबर, म्हणजे आपल्याला इनडिरेक्टली काय काढायचंय, तर वर्क काढायचंय. काय काढायचंय, इनडिरेक्टली, इनडिरेक्टली काय काढायचंय, वर्क काढायचंय. बरोबर. आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, P is equal to KW. आपल्याकडे फॉर्म्युला आहे P इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम आहे ना. बरोबर ना, एका टाइम मध्ये किती वर्क केलं. बरोबर. हा, पण आपल्याला हाईट पण दिली आहे, मग कसं करणार बरं, कसं काढणार वर्क. मॅम मी सांगू का, हा सांग. तिथं पी ना, तिथं डब्ल्यू घ्यायचा आणि तिथं डब्ल्यू इथं पी घ्यायचा. अजून कोण सांगेल, अजून कोण सांगेल. कोण सांगेल अजून. हा, आता बघा इथे काय करायचं आपल्याला, इथे तुम्हाला वर्क डन भेटेल. बरोबर. येस मॅम. W इज इक्वल्स टू काय लिहाल, W इज इक्वल्स टू P इंटू टाइम. T. बरोबर. किती येईल, T किलो वॉट म्हणजे 2 किलो वॉट म्हणजे वॉट किती येणार, 2000 वॉट. किलो म्हणजे किती, 1000 ना. येस मॅम. Yes teacher. म्हणजे इथे काय देणार, 2000 ना, किलोचं मी वॉट मध्ये कन्वर्ट केलं, इंटू किती, टाइम किती आहे तुमचा, 1 मिनिट लिहायचा नाही, टाइम किती लिहिणार तुम्ही, 60. बरोबर. इज इक्वल्स टू किती येईल, 10. 1 2 3 4, टोटल 4 आहेत ना, 0 2 वर 3 आहेत आणि 6 वर 1 आहे टोटल. बरोबर. आणि युनिट काय आहे, जे. जूल. ओके, युनिट काय आहे, जूल. जूल. म्हणजे तुम्हाला हे भेटली एनर्जी, पहिले एनर्जी भेटली. आता त्यांनी विचारलंय की किती वॉटर वरती चढलं जाईल, म्हणजे आपल्याला वॉटरची क्वांटिटी काढायची. वॉटरची क्वांटिटी म्हणजे काय, तुम्हाला वॉटरचं मास काढायचंय की 1 लिटर पाणी वरती चढेल, 2 लिटर पाणी वरती चढेल. बरोबर. ते तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचंय, तर मास काढायचे. बरोबर. आता ही फक्त आपल्याला W भेटलाय म्हणजे काय भेटलंय, एनर्जी. W भेटले म्हणजे काय भेटले,
एनर्जी भेटली. एनर्जी. आता कुठली एनर्जी भेटली? ही कुठली एनर्जी भेटले? हाईटचा आपण जेव्हा वापर, हाईट आपण बोलतो, हाईट कुठल्या एनर्जी मध्ये असते? कायनेटिक एनर्जी का पोटेन्शियल एनर्जी? कायनेटिक एनर्जी. हाईट कोणत्या फॉर्म्युला आहे? हाईट जो आहे तो कायनेटिक स्थितीज ऊर्जेमध्ये आहे का गतीज ऊर्जेमध्ये आहे? आठवा बरं. गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा ना. जेव्हा आपण उंचीचा विचार करतो तेव्हा गतीज ऊर्जा येते. तर स्थितीज ऊर्जा येते ना जेव्हा उंचीचा विचार करतो तेव्हा स्थितीज. आणि जेव्हा आपण वेगाचा विचार करतो, स्पीडचा विचार करतो तेव्हा येते गतीज. म्हणजे ते एका ठिकाणी स्तब्ध थांबलेली ऊर्जा. हा बरोबर. म्हणजे उंचीवर, म्हणजे आता इथे हाईट हवे ना आपल्याला, हाईट वर ठेवलाय आपण. आपला जो टँक असतो तो हाईट वर ठेवलेला असतो, स्टोअर केलेलं असतं पाणी. म्हणजे ही जी एनर्जी डब्ल्यू आहे ती काय आहे आपली? डब्ल्यू जी आहे ती काय आहे? कुठली एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. ओके. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आठवतोय का? काय आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh. बरोबर. mgh आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. येस मॅम. हा. मग आता आपल्याला इथं व्हॅल्यू भेटलेली आहे. ही व्हॅल्यू भेटलेली आहे जी ती पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण काय करणार? इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू इथे पुट करणार. ओके. नीट लक्ष द्या हा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh जी ऑलरेडी आपल्याला वरती भेटलेली आहे. काय बघा, वरची व्हॅल्यू आपण लिहिणार इज इक्वल्स टू 12,000 जूल. ओके. समजलं एवढं? हो मॅम. काय डाऊट आहे? काय केलं आपण? मॅम परत ह्याच्यावरून ही व्हॅल्यू काढली. नीट लक्ष द्या. पॉवर सांगते. पॉवर आपण काढली, शक्ती दिलेली आहे आपल्याला 2 किलोवॉट. नंतर हाईट दिलेली आहे, उंची दिलेली आहे 10 मीटर. टाइम दिलाय 1 मिनिट, जो आपण कशामध्ये लिहिला? 60 सेकंड मध्ये लिहिला. ओके. आणि आपल्याला काढायचे एनर्जी म्हणजे वर्क डन आपण काढला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे P इज इक्वल्स टू W/T. बरोबर. मग हा W इथेच ठेवला आणि T हा डिनॉमिनेटर मध्ये, तो इथे म्हणजे भागाकारामध्ये, डिवाइड मध्ये आहे, तो आपण इथे गुणाकारात आणला. पॉवर इंटू टाइम इज इक्वल्स टू, आपल्याला फक्त व्हॅल्यू टाकली पॉवरच्या जागी 2 किलो म्हणजे 2000 वॉट इंटू टी म्हणजे आपला 60. तो आला कम्प्लीट दिस 1,20,000 जूल. ही आपली आली पोटेन्शियल एनर्जी. कारण आपला टँक काय कुठे पळत नाहीये, त्यामुळे तो त्याची कुठली गतीज ऊर्जा येणार नाही, त्याची कायनेटिक एनर्जी येणार नाही. टँक जो आहे पाण्याचा तो वरती स्थिर आहे, पाणी आपण साठवलेलं आहे, त्यामुळे तो त्याची आणि तो उंचीवर आहे. म्हणून ही आपण एनर्जी कुठली घेतली तर पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जो वर्क डन आपल्याला भेटला आहे ती काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला काढायचं आहे मास, म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला. ओके. आपल्याला काय काढायचंय? मास काढायचंय. आता जी ची व्हॅल्यू तुम्हाला मी सांगितलेली. काय आहे जी ची व्हॅल्यू? काय बरं जी ची व्हॅल्यू? 12.40. जी इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जी ची व्हॅल्यू आहे आणि एच ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग आपण काय करायचं? ती पुट करायची, म्हणजे आपल्याला एम भेटेल. एम मी तसाच लिहिला. बरोबर. जी ची व्हॅल्यू टाकली 9.8 आणि नंतर एच ची टाकली 10. बरोबर. इज इक्वल्स टू लिहिलं 1,20,000 जूल. ओके. आता काय करायचं सांगा बरं? आता काय करायचं? मॅडम भाग देना पडेल. आता हा 10 चा एक 0 जाईल, 10 चा एक 0 जाईल. बरोबर. हा 10 चा एक 0 गेला, इकडचा एक 0 गेला. बरोबर. आता काय राहिली व्हॅल्यू? 1
12,000 डिवायडेड कसं येईल समजलं का? हा इथं 9.8 एम सोबत काय आहे, गुणाकारामध्ये आहे ना, बरोबर, गुणाकारात आहे, मल्टिप्लिकेशन आहे, एम इंटू 9.8 आणि आपल्याला एम ची व्हॅल्यू हवी आहे. मग आपण एम ला एकट्यालाच इथं ठेवणार आणि ही व्हॅल्यू कुठे आणणार, इकडे आणणार. म्हणजे 12,000 9.8 ठीक आहे, समजलं? मी ह्याच्यावर एकदा लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल. अपॉन एम इज इक्वल्स टू 12,000 डिवायडेड बाय 9.8. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. आता काय सिंपल आहे, एम ची व्हॅल्यू काढायची 12,000 अपॉन 9.8. मग त्याचा आन्सर येतं तुमचं मी इथे फाइंड केलंय, तुम्ही पण फाइंड करू शकता. ओके, 1224.5 kg. 5 येते का? हो टीचर. अप्रॉक्सिमेटली. ओके, केजी. समजलं? येस मॅम. हा, मॅम हे आपलं पहिल्याचं उत्तर झालं का? काय? हे पहिल्याचं उत्तर झालं का? हा, हे पहिल्याचं उत्तर झालं. ओके, हॅलो टीचर. मॅम दुसरा क्वेश्चन घ्या. एक मिनिट. फाईल दिसते तुम्हाला? येस मॅम. आलं इथं आन्सर 1224.5. परत एकदा बघा काय काय केलं आपण, एकदा रिवाइज करते, एकदा नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याकडे काय काय आहे, पी दिलेलं आहे पॉवर 2 किलोवॉट. त्याचं पण मी काय केलं, रूपांतर कशा वॉट मध्ये दिलं, 2000 वॉट. ओके, हाईट दिलेली आहे 10 मीटर. ही पण जर सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर तुम्ही मीटर मध्ये कन्वर्ट करायची आहे. ओके, टाइम दिलाय 1 मिनिट, जो मी कशात कन्वर्ट केला, सेकंड मध्ये. जर 2 मिनिट दिला असता तर 120 सेकंद आलं असतं. 3 मिनिट दिला असता तर 180 सेकंद लिहायला पाहिजे. 5 मिनिट दिलं तर 300 सेकंद असं तुम्हाला कन्वर्ट करून लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला वापरला तर पी इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम, कारण आपल्याला वर्क काढायचंय. वर्क म्हणजे इथे कोणती एनर्जी आहे तर पोटॅन्शियल एनर्जी. वर्क कार्य म्हणजे इथे कोणती ऊर्जा आहे तर स्थितीज ऊर्जा, कारण आपल्या पाण्याचा टँक हा उंचीवर असतो. ओके, आणि जिथे उंची असते, जिथे हाईट असते, तिथे स्थितीज ऊर्जा असते. तिथे कोणती एनर्जी असते तर पोटॅन्शियल एनर्जी असते. ओके, आणि मग त्यानंतर आपण काय केलं, कंपॅरिझन केलं. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh. हा, आणि त्याचं काय केलं आपण, दोघांचे काय केलं, कंपॅरिझन केलं आणि ही आपली जी व्हॅल्यू आहे ती टाकली. ओके, त्यानंतर आपण mgh च्या जागी m च्या जागी g ची व्हॅल्यू टाकली 9.8 आणि h ची व्हॅल्यू टाकली 10. त्यानंतर आपण मॅथ्स, सिंपल मॅथ्स केलं. जे इथे भागाकार मध्ये आहे इथे गुणाकार मध्ये आणलं, इथे गुणाकार मध्ये आहे ते भागाकार मध्ये आणलं, आणि लास्टला आपल्याला मास भेटलं. ओके, म्हणजे एका मिनिटाला तो जो पंप आहे तो 1224 kg एवढं पाणी काय करतो, वरती चढवतो. याचा अर्थ असा आहे. ओके, समजलं तुम्हाला? त्यांनी काय विचारलं आणि आपण काय काढलंय, स्टेप समजली. फर्स्ट 2 स्टेप मध्ये हे आन्सर आहे. तुम्हाला फर्स्ट एनर्जी काढायची आहे, वर्क काढायचंय, आणि त्यानंतर तुम्हाला मास भेटतं. 2 स्टेप मध्ये आन्सर आहे. एक स्टेप मधलं हे आन्सर नाहीये. पहिली स्टेप आहे तुम्हाला, यू हॅव टू फाइंड, तुम्हाला फाइंड काढायचंय
वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, आणि ती पोटेन्शियल एनर्जी काढल्यानंतर तुम्हाला फाइंड करायचंय मास. ओके, समजलं? आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊ, जे तुम्हाला मी होमवर्कला दिलं होतं. येस टीचर, मी आता होमवर्क टाकेन ना. हा, तर काय विचारले बघा. इफ अ 1200 watt electric iron is used daily for 30 minutes, how much total electricity is consumed in the month of April? Okay, काय दिले त्यांनी? 1200 वॉट म्हणजे काय दिलंय, म्हणजे कोणती क्वांटिटी दिली कोण सांगेल मला? वॉट आहे म्हणजे कोणती क्वांटिटी आहे? पोटेन्शियल नाही, क्वांटिटी कोणती आहे? वॉट कसलं युनिट आहे? जूल. इथे ऑलरेडी वरती दिलंय बघा, कसलं युनिट आहे? पॉवर पॉवर. पॉवर युनिट आहे. मग पॉवर दिलेली आहे, बरोबर. एक गिवन क्वांटिटी भेटली तुम्हाला, पॉवर दिलेली आहे. पुढं काय आहे? टाइम दिलाय. किती दिलाय? डेली फॉर 30 मिनिट्स, बरोबर. 30 मिनिट्स दिलाय. मग कसं काढणार डेली 30 मिनिट्स? मिनिट तर सेकंड मध्ये रूपांतर करायचं. हा, कसं करणार? का किती येईल? त्यांनी सांगितलं डेली 30 मिनिट्स, आणि एप्रिल मंथचं आपल्याला काढायचंय, बरोबर. मग एप्रिल मंथ मध्ये किती असतात? किती दिवस असतात एप्रिल मंथ मध्ये? 30 डेज असतात, बरोबर. मग पूर्ण एप्रिल मंथ मध्ये किती टाइम होईल त्याचा? रोज तो 30 मिनिट्स म्हणजे अर्धा तास वापरतो, बरोबर. म्हणजे 0.5 पकडा, अर्धा तास. मग असं त्याचे 30 म्हणजे 2 दिवस मिळून 1 तास, बरोबर. 2 दिवसाचे मिळून 1 तास. मग 4 दिवसाचे मिळून 2 तास. मग असे 30 दिवसाचे मिळून त्याचे अर्धे किती झाले? 15 तास. किती झाले? 15 तास, बरोबर. किती झाले? टोटल किती टाइम कंझ्युम केला त्यांनी? 15 तास. किती? एप्रिल महिन्यात. जर तुम्हाला विचारलं असतं मे महिना तर तुमचे दिवस 31 आले असते. आता त्यांनी विचारलंय एप्रिल महिन्यात, आणि रोज तो किती वापरतोय? तर 30 मिनिट डेली. इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे इस्त्री. हा, तर एक 1200 वॉटची एक इस्त्री आहे. तर जो कोणी व्यक्ती आहे तो रोज अर्धा तास वापरतो. मग त्यांनी पूर्ण इलेक्ट्रिसिटी किती वापरली त्या एप्रिल मंथ मध्ये, हे आपल्याला फाइंड करायचंय. ओके, समजलं एवढं? येस मॅम. यस मॅम, समजलं. मॅम सॉल्व करून द्या ना स्क्रीनवर. काय मॅम सोडून स्क्रीनवर आधीच दाखवत. येस येस. दिसते स्क्रीन? गिवन काय काय मला सांगा. गिवन पी दिले, पॉवर P इज इक्वल्स टू किती दिले? पॉवर 1200 वॉट. ओके, अपॉन टाइम दिलाय त्यांनी टाइम 30 मिनिट्स डेली. ओके, फॉर 30 डेज. ओके, म्हणजे किती झालं? 30 मिनिट्स म्हणजे हाफ आवर. हाफ आवर म्हणजे 0.5 आवर. ओके, 1चे अर्धे केले. 1 तास म्हणजे 1चे अर्धे किती? 0.5. ओके,
Yes, ma'am. इज इक्वल्स टू मी काय केलं रोज तो अर्धा तास बघतोय ना मग 30 ला काय केलं मी मल्टिप्लाय केलं 30 इंटू 0.5 किती भेटले 15 आर. ओके समजलं. Yes, ma'am. टाइम किती भेटले तुम्हाला 15 आर. Yes, teacher. आता आपल्याला काय काढायचंय टोटल इलेक्ट्रिसिटी बरोबर. Yes, ma'am. कसं करणार टोटल इलेक्ट्रिसिटी म्हणजे वर्क डन किती वर्क डन केलं त्यांनी. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे P इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम बरोबर. मग आपण काय आपल्याला काढायचंय वर्क इज इक्वल्स टू P इंटू टाइम बरोबर. Yes, teacher. हा आता इथे बघा इथे टाइम आहे आर मध्ये आणि हा वॉट मध्ये. आता आर मध्ये हे आरचं 15 आरचं सेकंड मध्ये करायला आपल्याला खूप वेळ जाईल म्हणून मग त्याऐवजी आपण काय करतोय 1200 वॉटला आपण किलो मध्ये कन्वर्ट करतो. ओके म्हणजे किलो मध्ये वॉटचं किलो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय 1000 नी डिवाइड करायचं. काय करायचं 1000 नी डिवाइड म्हणजे किती येईल 1.2 किलोवॉट. दिसतंय काय केलं मी. Yes, ma'am. 1200 नाही दिला. तुम्हाला जर हे बघा किलो काढून टाकायचं असेल तर 1000 नी मल्टिप्लाय करायचं आणि किलो जर घालायचं असेल तर 1000 नी डिवाइड करायचं. काय केलंय मी 1200 अपॉन 1000 2 0 गेले 12 अपॉन 10 1.2 किलोवॉट. ओके आता ही व्हॅल्यू आपल्याला काय टाकायचे या फॉर्म्युलात फक्त व्हॅल्यू पुट करायचे. ओके बघा काय येते आन्सर W इज इक्वल्स टू P इंटू टी. Pच्या जागी व्हॅल्यू टाकायची आपल्याला 1.2 इंटू किती आले 1.5 इज इक्वल्स टू 12 इंटू 15 येतात 180 बरोबर. आणि आपल्याकडे काय आहे पॉइंट आहे. जर मी 180 लिहिला पण इथे काय आहे 1.2 आहे ना म्हणजे इथे काय येईल तुमचा इथे पॉइंट येईल म्हणजे इज इक्वल्स टू काय झाला तो इनडिरेक्टली 18. ओके आता युनिट कसं देणार तुम्ही युनिट किलो वॉट आर. ओके हे तुमचं युनिट असणार आहे किलो वॉट आर म्हणजेच तुमचं किती पॉवर कंझ्युम झाली तर 18 युनिट. ओके जेव्हा आपण लाईट बिल बघतो तेव्हा येतं ना युनिट किती युनिट गेलेत बरोबर. हा मग ती कशी काढले W इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम म्हणजे तुमचं आन्सर काय आलं 18 युनिट. काय आलं आन्सर 18 युनिट. KWH म्हणजेच काय लिहायचंय 18 युनिट. परत बघा काय काय दिलंय पॉवर दिले 1200 वॉट ज्याला मी कन्वर्ट केलं 1.2 किलोवॉट. नंतर टाइम दिलाय त्यांनी जी इस्त्री वापरले ती इस्त्री किती वापरतो तो रोज डेली 30 मिनिट्स इस्त्री वापरतो बरोबर. अर्धा तास म्हणजे 0.5 आर. ओके 0.5 तास इज इक्वल्स टू म्हणजे रोज त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं पूर्ण. जर सपोज 2 दिवसाचं कॅल्क्युलेशन करायचं तर आपण काय करणार 2 इंटू 0.5. 3 दिवसाचं करायचं असेल तर 3 इंटू 0.5 असे किती दिवस आहेत तर 30 डेज आहे कारण कोणता महिना दिलाय तर एप्रिल महिना बरोबर. 30 इंटू 0.5 टोटल त्यांनी किती तास इस्त्री वापरली तर 15 तास बरोबर. पॉवर किती आहे 1.2 किलो वॉट बरोबर. मग आपल्याला वर्क डन काढायचे टोटल इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम केली ना किती वापरली त्यांनी इलेक्ट्रिसिटी
बरोबर. त्यासाठी मग आपण काय केलं, आपल्याकडे पॉवर आहे 1.2 इंटू 15, आन्सर आलं तुमचं 18. कारण 12 इंटू 15 आन्सर येतं 180. मध्ये काय आहे, डेसिमल आहे, मध्ये पॉइंट आहे, तो आपण दिला, आन्सर भेटलं 18 युनिट. ओके, समजलंय? डाऊट आहे काही? मॅडम आपलं उत्तर संपलं का इथे? काय? हो, संपलं, इथे उत्तर संपलं. समजलं? एवढंच उत्तर आहे याचं जास्त मोठं उत्तर नाही. वन स्टेप मध्ये उत्तर आहे. पहिलं 2 स्टेप्स मध्ये उत्तर, पहिल्या क्वेश्चनचं 2 स्टेप्स मध्ये उत्तर होतं, याचं एकच स्टेप्स मध्ये उत्तर आहे. समजलं तुम्हाला? येस मॅम, समजलं. ओके, ठीक आहे. आता आपण मॅम होमवर्क काय आहे? होमवर्क एक्सरसाइज मधलाच मी पहिला तुम्हाला क्वेश्चन सांगितलेला, बरोबर, मागच्या टाइमला. येस मॅम. पहिल्यातलं दुसऱ्यातलं पहिल्या आणि 5व्यातलं पहिलं दुसरं. पहिल्यातलं AB सांगितलेलं, दुसऱ्यातलं पण AB सांगितलेलं. आता पहिल्या क्वेश्चन नीट आहे का? होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज मधलं, स्वाध्याय मधला, लक्षात घ्या, एक्सरसाइज स्वाध्याय मधला क्वेश्चन नंबर 1 मधलं 1 2 नका 1 2 E आणि F. क्वेश्चन नंबर 1 मधलं E आणि F करायचे. ओके ओके. क्वेश्चन नंबर 2 पूर्ण करायचंय. क्वेश्चन नंबर 2 मधलं मी A आणि B दिलं होतं, आता क्वेश्चन नंबर 2 पूर्ण करायचंय. मी घेतेच आहे. हा, क्वेश्चन नंबर 2 पूर्ण करायचंय. ओके ओके मॅम. क्वेश्चन नंबर 1 मधलं E आणि F, क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट. ओके, आपण D आणि E बघू. क्वेश्चन नंबर 5 मधलं जरा टाइम भेटला तर मी क्वेश्चन नंबर 3 घेते, नाहीतर होमवर्कला देते. ओके, क्वेश्चन नंबर 5 मधलं D आणि E बघू आपण. D काय आहे बघा, द वेलॉसिटी ऑफ E इझी आहे. आपण गेल्या टाइमला डिस्कस केलं होतं, तुम्हाला होमवर्कला पण दिलं होतं. केलंय का तुम्ही? काय टीचर? E वाला जे दिलं होतं, रवी अप्लाइड फोर्स, हे मी होमवर्कला दिलं होतं. नाही टीचर. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम येतात एक्झाम मध्ये, तुम्हाला कंपल्सरी करायचीच आहे प्रॅक्टिस. ओके, आणि त्यासाठी तुम्ही काय करणार, फॉर्म्युले, जेवढे फॉर्म्युले या लेसन मध्ये ते वेगळे लिहून काढायचे आहेत, म्हणजे तुम्हाला समजेल गिव्हन आणि फाइंड वरून. ओके, तर डी बघा काय दिलंय, द वेलॉसिटी ऑफ अ कार इन्क्रीजेस फ्रॉम 54 किलोमीटर पर आवर टू 72 किलोमीटर पर आवर. हाऊ मच इट्स द वर्क डन इफ द मास ऑफ द कार इज 1500 kg. आता वेलॉसिटी म्हणजे कारची गती जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे, वाढलेली आहे. कुठून? 54 किलोमीटर पर आवर होती पहिली. ओके, ताशी, किमी ताशी होती, ती किती झाले, 72 किलोमीटर पर आवर. मग त्या कारनी किती वर्क डन केलं, त्या गाडीनी किती वर्क डन केलं, आणि त्या गाडीचं मास दिलंय किती, 1500 kg. ओके, आता म्हणजे काय दिलंय, इनिशियल वेलॉसिटी दिले, तुमची सुरुवातीची गती दिली किती, 54 किलोमीटर पर आवर, आणि शेवटची गती दिली आहे, फायनल वेलॉसिटी दिली आहे 72 किलोमीटर पर आवर. ओके, आपल्याला काढायचं आहे वर्क डन. आपल्याकडे काय काय फॉर्म्युला आहे,
वर्क डनचा आणि व्हेलॉसिटीचा काय संबंध आहे का तुमच्याकडे सध्या? कोणते कोणते फॉर्म्युले आहेत? आता इथे नीट लक्ष द्या. ठीक आहे. आवाज येत नाही. एक मिनिट. स्क्रीन दिसतीये? येस मॅम. हा, ओके. हे थोडस लेंदी आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. ओके. तर त्यांनी काय विचारले गिव्हन मध्ये काय? नीट लक्ष द्या. गिव्हन इज इक्वल्स टू काय दिले गिव्हन मध्ये? V1. ओके, V1 लिहिते मी. V1 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. V1 किती दिली आहे तर 54. जी लिहिता आहे ते दिसत नाही. नाही दिसत आहे. वेट. दिसतंय आता? दिसतंय? नाही, ते तुम्ही जे लिहिताय ना ते दिसत नाही. ओके ओके. आता दिसतंय? हो टीचर. ओके. येस टीचर. येस मॅम. V1 दिला इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची गती 54 किलोमीटर पर आवर आणि V2 इज इक्वल्स टू किती आहे तर तुमचा V2 आहे 72 ना. किती आहे दुसरं? किती वाढवले त्यांनी व्हेलॉसिटी? 72. 54 होती पहिली, त्याची गती वाढली 72 किलोमीटर पर आवर. ओके, ह्या दोन गोष्टी झाल्या गिव्हन क्वांटिटी आपल्या. पुढे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला वर्क डन काढायचे. वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे बरं आपल्याकडे? वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या फोर्सला फोर्स आणि वेलॉसिटीचा काय आपल्याकडे फॉर्म्युला नाहीच आहे. बरोबर? पण फोर्सचा फॉर्म्युला येतो मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर? मग मास इंटू ऍक्सेलरेशन आलं म्हणजे काय आलं? कुठेतरी वेलॉसिटी आली. बरोबर? आता आलं मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. दिलेलं काय आहे? मास दिलेला आहे त्यांनी. बरोबर? अजून एक क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे त्यांनी. मास इज इक्वल्स टू किती आहे? 1500 kg. बरोबर? आता आपल्याला इथे ती टाकायचंय. मासच्या जागी मी व्हॅल्यू टाकतेय 1500. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये, एस ची पण व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. ओके, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे न्यूटन्सचा. न्यूटन्स हे तुम्हाला मी 3 इक्वेशन नोट डाऊन करायला सांगितलेले आहेत. न्यूटन्सचा आपण जो पहिला लेसन शिकलो, कोणता लेसन? न्यूटन्स गतीचे नियम, लॉज ऑफ मोशन. त्यात मी तुम्हाला सांगितले होते हे 3 नियम, 3 इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहेत. थर्ड इक्वेशन, न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as.
आठवतंय का मी तुम्हाला हे 3 फॉर्म्युले लिहायला सांगितले होते. 3 फॉर्म्युले आपले होते, 3 इक्वेशन तुम्हाला करायचे आहेत ते. ओके. त्यातला हा थर्ड इक्वेशन आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ते तिन्ही इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहेत वेगवेगळे. कशासाठी? तर जे काय आपल्याला न्यूमरिकल्स येतात, वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं येतात, ते सोडवायला मदत होण्यासाठी. ओके. आता काय भेटलं आपल्याला? v² - u² = 2as. ओके. आपल्याकडे v आहे, u आहे. यू करते म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपल्याला फक्त इथे व्हॅल्यू पुट करायचे. v² म्हणजे पण त्याआधी आपल्याला काय करायचंय? समजते ना तुम्हाला? काय डाऊट आहे इथपर्यंत? काय डाऊट आहे का इथपर्यंत? हा, नीट लक्ष द्या. आता पहिले आपल्याला किलोमीटर पर आरचं कशात कन्वर्ट करायचंय? किलोमीटर पर आर कशात आपण कन्वर्ट करणार? मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. काय करायचंय? मीटर पर सेकंड मध्ये. तर कसं करणार आपण? नीट लक्ष द्या हा, सावकाश, कारण हा तुम्हाला कन्वर्जन नेहमी येतं. आता मीटर पर सेकंड म्हणजे बघा, किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती? तर 1000 मीटर, बरोबर. डिवायडेड बाय 1 तास, 1 आवर म्हणजे होतात 3600 सेकंड. ओके. आता इज इक्वल्स टू, आता याला आपण भाग घालवला तर आपल्याला हे 2 झिरो जातील, म्हणजे तुम्हाला भेटले 10 अपॉन किती भेटले? 36. अजून आपण त्याला भाग घालवला तर आपल्याला भेटतं 5 अपॉन 18. ओके. आता आपण त्याला भाग घालवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर किलोमीटरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला जी संख्या दिली असेल, तर 54 दिली आहे, 54 ला गुणायचं, कितीने गुणायचं? 5/18. ओके. 5/18 गुणलं म्हणजे किती आले? 18 त्रिक 54, बरोबर. भाग गेला. आता तुम्हाला मी इथे दाखवते. समजतंय? हो टीचर. लेफ्ट का होत आहे? आता हा 18 कसा आहे? 18 कशामध्ये? तर खाली भागाकारामध्ये, छेदामध्ये आहे, बरोबर. याला मी भाग घालवला, इथे 54 ला भाग घालवला. किती राहिले? 3 राहिले, बरोबर. 3 राहिले. मग 3 × 5 किती? 15. म्हणजे आपल्याला किती भेटले? 15 मीटर पर सेकंड. सेम इथे पण तेच करायचंय. हे थोडं लेंदी आहे हा, नीट लक्ष द्या. 72 गुणिले किती करणार? 5/18. आता 72 पण 18च्या पाड्यात येतात. 18 चोक 72, 18 4 जा 72. किती राहिले? 4. 4 5 20. 20 मीटर पर सेकंड. ओके. सेकंड. यस मॅम. आता काय करायचं आपल्याला? आता ती व्हॅल्यू आपल्याला टाकायची. काय? तर आपला 20 इथे मी दाखवते. मॅम तुमचा आवाज नीट येत नाही. आवाज येतोय? येतोय मॅम. आवाज येतोय? येस मॅम, येतोय आवाज.
आता इथे आपण काय करणार आहोत, 20चा स्क्वेअर किती, 20 स्क्वेअर ना, 20 स्क्वेअर किती आला 20, 20चा स्क्वेअर किती 400 बरोबर, मायनस 15चा स्क्वेअर किती 225 बरोबर, बरोबर किती येईल आन्सर, आन्सर किती येईल 175. बरोबर 175. येस. आता इज इक्वल्स टू आपलं इथे काय आहे 2AS बरोबर, 175 इज इक्वल्स टू 2AS, पण आपल्याला हवे AS ची व्हॅल्यू, म्हणून काय करणार AS इज इक्वल्स टू 175 डिवायडेड बाय 2. किती येईल आन्सर, AS इज इक्वल्स टू किती येईल, AS इज इक्वल्स टू 175 अपॉन 2 येतं 87.5. ओके, AS ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. आता आपल्याला काय काढायचंय, वर्क डन काढायचंय ना. काय विचारलंय क्वेश्चन मध्ये त्यांनी, वर्क डन किती वर्क झालं बरोबर. आता तुम्हाला व्हॅल्यू भेटली, M ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, इथे लक्ष द्या, वर्क डन साठी बरोबर. मासची ऑलरेडी व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1500. AS ची व्हॅल्यू आता आपल्याला भेटली, काय व्हॅल्यू आहे 87.5 बरोबर, इज इक्वल्स टू किती येईल बघा 131,250 व्हॅल्यू भेटते आपल्याला, आणि वर्क आहे म्हणून युनिट येईल जूल. ओके, समजलं. येस मॅम. थोडस लेंदी आहे, पण तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करावी लागणार. ओके, ही फाईल हवं तर मी शेअर करते, ही फाईल मी शेअर करते. हा चालेल. हो टीचर. थँक्यू मॅम. ओके, मॅम परत समजलंय. सांगा ना. हे शेवटचा आन्सर आहे हा. इथे मला जागा नाहीये म्हणून मी इथे तुम्हाला दाखवले, हे आन्सर आहे. काय केलंय आपण, आपल्याकडे फोर्स दिला नव्हता, पण फोर्स साठी आपल्याकडे काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, कारण मास दिलेला आहे, मासची व्हॅल्यू टाकली आपण 1500, आणि AS साठी आपण न्यूटनचं तिसरं इक्वेशन वापरलेलं आहे. ओके, तिसरं इक्वेशन आहे v² - u² इज इक्वल्स टू 2AS. v² म्हणजे शेवटची गती, फायनल वेलॉसिटी, आणि u² म्हणजे सुरुवातीची गती, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. आपण काय केलं, 54 किलोमीटर पर होतं, त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. आणि हा फॉर्म्युला नेहमीच लक्षात ठेवा, तुम्हाला किलोमीटर पर आरचं जर कन्वर्जन करायचं असेल, रूपांतर करायचं असेल मीटर पर सेकंड लिहून घ्यावं, तर त्या संख्येला, त्या नंबरला 5/18 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे, आणि ते जे उत्तर येईल ते तुमचं असेल मीटर पर सेकंड. नेहमी लक्षात ठेवा हा फॉर्म्युला, आणि कसा आला हेही मी इथे लिहिलेलं आहे, हवं तर नोट डाऊन करून घ्या. ओके, समजलं. काय मॅम परत एकदा होमवर्क सांगा ना. होमवर्क आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 1 मधला E आणि F करायचा आहे, क्वेश्चन नंबर 2 पूर्ण करायचा आहे. ओके, आणि मी विचारणार आहे परत, कोणी काही आन्सर लिहिलंय ते चेक, मॅडमना सांगणार आहे चेक करा म्हणून, आणि मीही बघणार आहे कोण लिहितंय कोण नाही लिहितंय. ओके, आणि हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे त्याची प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला पेपर मध्ये 2 मार्काला विचारतात. ओके, आणि त्याचबरोबर युनिट लिहायला विसरू नका, कारण अर्धा मार्क हा युनिटला असतो. ओके, आणि तुम्हाला त्यासाठी ही फाईल हवं तर मी तुम्हाला शेअर करते, त्याच्यामध्ये बघा मी काय काय लिहिलेलं आहे. गिव्हन लिहिलेलं आहे, गिव्हन नंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे ते लिहायचं आहे, आणि काय फाइंड केल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्यात तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे आहे. या 3 स्टेप मध्ये तुमचं कुठलाही वर्ड प्रॉब्लेम असला पाहिजे. ओके, समजलं. मॅम मी स्क्रीनशॉट काढून घेतला. हा ठीक आहे, चालेल.
ओके मॅम मी पण काढून घेतला. ओके गुड. ओके टीचर. हुशार आहात तुम्ही. प्रॅक्टिस करायची आहे. आणि अजून एक होमवर्क तुम्हाला, एक्स्ट्रा होमवर्क म्हणून लक्षात ठेवा, जेवढे फॉर्म्युले ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले एक वेगळ्या पानावर लिस्ट आउट करून ठेवायचे. ओके, जो फॉर्म्युला लिहाल त्या फॉर्म्युलाच्या पुढे त्या क्वांटिटीचं युनिट लिहायचं आहे. समजलं? ही एक लिस्ट वेगळ्या पानावर लिहून ठेवायची आहे, जी तुम्ही पॅडला पण लावून ठेवू शकता. एक्झामला वापरायची नाहीये. पॅडला का, रोज तुम्ही बघून बघून तुमचं लर्न होईल म्हणून, किंवा तुम्ही वॉलवर चिटकून ठेवू शकता. ओके, त्यासाठी ती एक लिस्ट बनवून ठेवा फॉर्म्युलाची. समजलं? म्हणजे तुम्ही रोज बघून बघून तुम्ही लर्न करू शकता. चालेल? येस. जेवढे फॉर्म्युले आहेत तेवढे. ओके, समजलं? हो मॅम. ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला जर करंटचा असेल धडा तर मला नक्की सांगा. ओके, आपण इलेक्ट्रिक करंट हा आपल्याला धडा आहे तिसरा. करंट, इलेक्ट्रिसिटी, येस मॅडम. विद्युत प्रवाह. ओके, ठीक आहे, आपण करू मग. मॅम हे सांगितलं लक्षात ठेवायचे तुम्ही. फॉर्म्युले लिस्ट आउट करून ठेवायचं आहे. हा, कोणीही दुर्लक्ष करायचं नाही. समजलं? ओके, ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. बाय टीचर. गुड नाईट. बाय मॅम.